मुंबईतील कबूतरखान्यांचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित झाला. आमदार राम कदम यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडलाय. कबूतरखाने बोरिवली नॅशनल पार्कात हलवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तज्ज्ञांची समिती नेमून उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी म्हटलंय. कबुतरांमुळे फुफ्फुसाचा आजार होतो आणि त्याच आजारामुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत सरकारला उपाययोजना करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. नॅशनल पार्क आपल्याकडे जवळपास 50,000 एकरची जागा आहे. का नाही तिकडे आपण रिलोकेशन करत? का आपण तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत. त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना, अनेकांच्या वडिलांना हा ALD झाला. तुमच्याकडे जर उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? राम कदमची आई देवाघरी गेली, पुण्यात्मा होती ती. अनेकांचं भलं तिच्यामुळे, माझ्या हातून घडलं, तिच्या आशीर्वादामुळे घडलं. आणि तिच्याच आशीर्वादामुळे या सभागृहानं एक तज्ज्ञांची समिती नेमावी की नेमकं या कबुतरांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सकारात्मक भूमिका घेता येईल आणि त्या भूमिकेमुळे इथून पुढचे होणारे मृत्यू कसे टाळता येतील. राम कदम साहेबांनी इकडे अत्यंत मानवी जीवनात आजार घडू नये म्हणून महत्त्वाची माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे. त्या दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींना याच आजारामुळे त्यांचं निधन झालं. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे. शासनाने दिलेल्या माहितीचा नीट विचार करून जर का समिती स्थापन करून या विषयात एक्सपर्ट्स घ्यायचे असतील तर त्यांना अपॉइंट करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भातली कारवाई करावी. आपण बघतोय मुंबईतील कबूतरखान्यांचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला. आमदार राम कदम यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडलेला आहे. कबूतरखाने बोरिवली नॅशनल पार्कात हलवण्याची मागणी राम कदम यांच्याकडून करण्यात आलेली आहे. तर तज्ज्ञांची समिती नेमून उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी यावेळेला म्हटलंय. कबुतरांमुळे फुफ्फुसाचा आजार होतो आणि त्याच आजारांमुळे आपल्या आईचा मृत्यू झाल्याचं सुद्धा यावेळेला सभागृहामध्ये राम कदम यांनी सांगितलं. आणि यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत सरकारला उपाययोजना करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. कबूतरखान्यांसंदर्भात मुंबई महापालिकेनं अनेक कठोर नियम केलेले होते आणि त्यानंतर आपण बघतोय की काही आंदोलनं सुद्धा मुंबईत झाल्याचं आपल्याला माहित आहे. त्यामुळे आता कबूतरखान्यांसंदर्भात काही कबूतरखाने हे स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. काही कबूतरखान्यांवर महापालिकेच्या वतीनं ताडपदरी सुद्धा अंतरण्यात आलेली होती. तर ह्या ताडपदऱ्या आणि कबूतरखाने सुरू करण्यासाठी काही आंदोलन सुद्धा काही व्यक्तींकडून, संघटनांकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दादरमधलं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर झालेलं आंदोलन आणि त्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरली होती हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि त्यामुळे कबूतरखाने नॅशनल पार्कात न्या अशा प्रकारची मागणी आता राम कदम यांनी केलेली आहे. आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेतंय ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपल्या सोबत आहेत जैन मुनी निलेश चंद्र महाराज. निलेश चंद्रजी, स्वागत आहे तुमचं झी 24 तास मध्ये. कबूतरखान्यांच्या बाबतीमध्ये राम कदम यांनी मुद्दा मांडलेला आहे की नॅशनल पार्कमध्ये कबूतरखाने न्यावेत आणि मोठ्या प्रमाणावर महापालिकेनं कारवाई सुरू केल्यानंतर तुम्ही आंदोलन केलं होतं की कबूतरखाने मुंबईतच राहिले पाहिजेत. कबूतरखान्यांसंदर्भात कबूतरखाने वाचवण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला होतात. आता राम कदमांनी मागणी केली, भाजपचे आमदार आहेत ते, काय म्हणणं आहे तुमचं? बघा, माझं असं आहे की माझं म्हणणं असं आहे की जे राम कदम जे बोललेले आहेत ते चांगले बोलले आहेत, कारण की याच्यावर काही मुद्दा काढायला पाहिजे ना. मंगल प्रभात लोढा माझ्याकडे येऊन गेले. महाराष्ट्र विधानसभा के 15 दिवसांनी आम्ही याचा काही निर्णय काढू. पण माझं असं म्हणणं आहे, याच्यावर देवेंद्र फडणवीस का बरं निर्णय काढत नाही, याच्यावर तर का बरं विचार करत नाही, याच्यावर ITI का बरं बसवत नाहीये. माझं म्हणणं असं आहे, जे राम कदम म्हणत आहे, जे एवढ्या दिवसावर विवाद चालू आहे, मराठ्याचा विवाद चालू आहे, मारवाडी गो, कबूतर गो, या कबूतर जगाचा सर्वाला अधिकार आहे. परंतु राम कदम जे बोलले आहेत ते एकदम बेस्ट बोललेले आहे. हे जे काम आहे याचा कबूतर का निर्णय तुम्ही का बरं काढत नाही? याच्यावर RTI बसायला पाहिजे. ह्या कबुतरामुळे कोणाचा प्राणी कोणी मरते का नाही मरत, ठीक आहे, त्यांची आईचं नाव घेते, ती आई, प्रत्येकाची आई एक महान असते, परंतु प्रत्येक प्राण्याचा जीवाचा अधिकार आहे. त्यांच्यासाठी काही ना काही एक निर्णय काढायला पाहिजे सरकारने. अजून काढला का बरं नाही? एवढे आंदोलन केले तरी. करून की मंत्री मंगल प्रभात लोढा स्वतः चूप बसलेला माणूस आहे. येण्याचा काही विकास नाही केला त्यांनी. पांढऱ्या पट्टीचा विवाद झाला, काय केलं यांनी? काहीच नाही केलाय. हे नेता लोक आपल्या पॉप्युलरसाठी या कबुतराच्या
फायदा उचलताना आम्ही राजनीतिक रोट्याशी करता, माझं असं म्हणणं आहे. अगदी अगदी निलेशचंद्र महाराज, या सगळ्यामध्ये मला असं विचारायचं आहे, राम कदम यांनी आता सांगितलंय की सगळे मुंबईतले कबूतरखाने स्थलांतरित करावेत नॅशनल पार्कमध्ये. जैन समाजाची किंवा एक जैन समाजाचे मुनी म्हणून तुमची काय भूमिका आहे? हे सगळे मुंबईतले करा ना. कबूतरखाने बंद करून तिकडे माझं नेले तर पहिले- चालतील का? मग माझं असं त्याच्यावर निर्णय तर काढा काहीतरी, जर काहीतरी ते त्यांचं न्याय तर करा त्यांना. ते नॅशनल पार्क मध्ये जाणार नाही जाणार ते सरकारचा विषय, पण त्यांच्यासाठी काय, त्यांच्या वाचवण्यासाठी आता पाऊस पडत आहे, किती लाखानं कबूतर मरत आहे, त्यांना दाना पाणी आता सुद्धा देत नाही आहे. हो, त्याच्यावर कुणाने काढून दाखवणा करत आहेत. म्हणजे नॅशनल पार्क मध्ये घेऊन तर जा, त्यांच्यावर काही निर्णय तर काढा. या लोकांनी, ह्या सरकारने आजपर्यंत कोणताही निर्णय त्या कबुतराच्या बाबत काढलेला नाहीये. अगदी. मात्र निलेशचंद्रजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, राम कदम यांनी स्वतः सांगितलं, जो कबुतरांच्या विष्ठेमुळे किंवा कबुतरांच्या पिसातले जे काही जीवाणू विषाणू असतात त्यामुळे आपल्या आईचा मृत्यू झालेला, आजार होऊन, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. आणि असं लोकात सर्वांची आई महान नाही असते. नाही, बोला बोला. सर्वांची आई महान असते, सर्वांची महान आहे, आई महान आहे. पण आपल्या आईचं उदाहरण देऊन विधानसभेवर हे चुकीचं आहे. आजकाल लोक आता आपल्या राजनीतीसाठी आपल्या आईला पण आणता का समोर तुम्ही? सर्वांची आई आहे, पण राम कदमनी प्रमाण द्या, प्रूफ द्या की माझी आई त्या कबुतरामुळे मेली म्हणून. असे काही आधार आहेत ज्याच्यामुळे हे होतात आहे. आणि हे तर आता आहे. आणि जे काय बोलले असेल, त्यांची आई जर कबुतरामुळे वारली असेल तर वेगळी ते त्यांची प्रतिक्रिया आहे, मी काही बोलू शकणार नाही त्यांच्यावर. पण या कबुतरांसाठी, ह्या प्राण्यांसाठी काही ना काही कानून आणि काही समिती संघटन करावं आणि हा वाद मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरंत हा बंद करायला हवं, अशी माझी ताकदीनं प्रार्थना आणि निवेदन आहे चॅनलमधून. अगदी. निलेशचंद्र महाराजजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं, निलेशचंद्र मुनी, जैन मुनी आपल्या सोबत होते. आणि राम कदम यांनी जो सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे कबूतरखान्यांच्या स्थलांतरासंदर्भात, त्यावर निलेशचंद्र मुनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.